हे बघा मित्रांनो, आम्ही हे पर्यामध्ये मोटर लावले. हे बघा, दिसत असेल तुम्हाला खाली पर्यामध्ये पाईप आमचा. हे बघा खाली पर्या आहे आणि आम्ही इथे पाईपाच्या मदतीने, हे बघा पाईप आमचं, पाईपाच्या मदतीने आम्ही हे मोटरचं पाणी खेचून घेतो. हे बघा, आता हे पाणी आहे ना आम्ही सर्व झाडांना लावतो. हे बघा, हे इथे ना आम्ही एवढं असं मलीसारखं केलं आहे. हे बघा, त्याच्यामध्ये ना शेणकईमधलं शेण आणून हे माती वगैरे सर्व टाकून असं मस्त केलेलं आहे. आणि आता हे काय करतात आहेत, हे सगळं ना इथे पाईप ठेवून यांनी सगळं आता हे भिजवतात आहे. हे बघा, सगळं भिजतंय बघा. चांगलं तुडून भरून ठेवणार आणि त्यानंतर आहे ना ती मी टपामध्ये वांगी लावलेली आहेत. मस्त मोठी मोठी रोपं झाले, दाखवते तुम्हाला. ती आणून आम्ही याच्यामध्ये लावणार. आता उन्हाळची नाही लावणार, जरा संध्याकाळी सावलीसारखं येईल ना तेव्हा लावणार. बघा मस्त वाटतंय ना. हे बघा, हे आता ना आमच्याकडे अशी ही खुरपी आहे, याच्याने आता हे ना सगळी माती हे बघा सरळ करतात आहेत. म्हणजे एका ठिकाणी पाणी सोडलं ना की सगळ्या झाडांना लागेल ना. वांगीची झाडं भरपूर आलेत माझे टपामध्ये रोपं. बघा असं सरळ करतात आहेत. हे असलं काय करायसाठी ना ह्यांना सांगायला लागत नाही. सकाळी उठले ना का यांचं हेच सगळं काम चालू असतं. म्हणून तर आम्हा लोकांना हे सर्व भाजीपाला वगैरे मिळतो ना. हे बघा, मी जमिनीमध्ये सुद्धा ना खड्डा केला होता आणि ती शंकेश्वरी लाल मिरची असते ती आपण डालीला वगैरे फोडणीला देतो. ते फोडतो ना आपण तर त्याचा बी पडतो ना, तर मी टाकलं होतं इथे खड्ड्यामध्ये. बघा किती सारे मोठे मोठे रोपं आले बघा. आता मी काय करणार, यांना काढणारच नाही. जंगल झाला म्हणजे घट्ट घट्ट झाली तरी चालेल, पण मी काढून दुसरीकडे लावणार नाही. इथेच वाढू दे, किती वाढायची तेवढी. हे बघा केवढं मोठं वांगं झालं आहे बघा. झाड पुरं खाली ना वाकलं आहे. मग आम्ही ना त्याला ही काठी लावली. हे बघा, हे बघा किती मोठं आलं आहे वांगं. इथे पण आलं आहे. हे बघा, सकाळचं कवल्या उन्हावरती ना झाडांना पण ऊन लागतं. मग हे बघा, इथे पण एक आलं आहे वांगं. झाड किती छोटं आहे बघा. एकदम छोटं आलं तेव्हा एकदम काळं काळं होतं. आता बघा पर्पल कलरसारखं झालं. अजून मोठा झाला ना तर अजून त्याचा रंग बदली होईल. झाडांना सुद्धा ऊन पाहिजे असतं. ऊन सावली सगळं पाहिजे असतं. तुम्ही नुसती सावलीत झाडं लावलात ना तर ती झाडं वाढणारच नाहीत. त्यांनासुद्धा ऊन पाहिजे थोडं तरी. सकाळचं म्हणा दिवसाचं, पण ऊन हे पाहिजेच झाडांना. इथे किती मोठी मोठी फुलं आलेत वांग्याची बघा. हे बघा दिसतंय. आता ह्यालासुद्धा मोठी वांगी येतील. हे बघा सर्व काय करतात आहेत. एकाच बाजूला पाणी तुंबतंय ना म्हणून सगळं सरळ करतात आहेत. हे बघा एवढी मेहनत करतात ना, म्हणूनसाठी आम्हाला हे सर्व मिळतंय. भाजी बिजी आणायची गरज नाही. कधी जर आपण असं काय काम असेल आणि आपण जर गेलो बाजारात तर आपण आणायचं आपल्याला काय पाहिजे तर. नाही तर आम्ही कसं पण करून आम्हाला भाजी मस्त 2 टायमाची एवढी छान भाजी मिळते ना, ताजी ताजी. आता तुम्हाला दाखवू का, ही बघा पालेभाजी काय झाली ती बघा. ही बघा किती झाले बघा पालेभाजी. हे बघा या साईडला पण किती झाले बघा. हे माझं शोपीसचं झाड आहे. हे बघा, झाडाच्याच बाजूला आम्ही टाकला होता बी. हे बघा कशी झाली भाजी. आणि हे बीट बघा, बीट केवढं झालं आहे बघा. याचा पण पाला मी घेणार भाजीमध्ये. माझ्या या अंगणामध्ये पपई आहे एकदम दरवाजाच्या समोर. तिलासुद्धा ना फुलं आलेत आणि छोटे छोटे पपई पण आलेत. हे बघा, हे टपामध्ये मी असं हे कालवाला कॅन आहे माझ्याकडे. हे बघा दिसलं. या कॅनामध्ये मी ना वांगी धुतली होती तर त्याचा बी पडला होता, ते बी टाकला होता मी ह्याच्यामध्ये. किती मोठी झाली आहेत बघा. एकदम छोटी छोटी होती तेव्हा तुम्हाला दाखवली होती. आता बघा केवढी मोठी झाली आहे. त्या पानांवरनं तुम्हाला समजत असेल की झाडं किती मोठी झालीत. आता ही सगळी ना भिजवणार आम्ही, म्हणजे भिजवल्याशिवाय ही निघणारच नाहीत. म्हणून हा टपामध्ये पूर्ण भरून ठेवणार ह्या कॅनामध्ये पाणी. आणि मग अलगद वर येतात मग ती झाडं अशी अलगद काढायची. तंबाटीची पण झाडं आहेत,
पण हे बघा टमाटर पण ना पाखराने चावला नाही तर वरचा शेंडाच तोडून टाकला. नाही बघा टमाटर नाही काढणार. हे बघा टमाटर पण आले ते नाही काढणार. हे बघा छोटी पण आहेत. फक्त हे वांग्याची रोपं सगळी काढणार आणि आता पाणी जिथे दाखवलं ना तुम्हाला सगळं भिजवतात आहे तिथे नेऊन लावणार संध्याकाळच्या टायमाला. तोपर्यंत आता ना हे पूर्ण कॅन भरून ठेवणार म्हणजे ना त्यांचा मूल जरा सुट्टा होईल ना. हे बघा या बरणीतसुद्धा मी असंच लाल मिरचीचं बी टाकलेलं, शंकेश्वरी मिरचीचं. पूर्ण बरणी भरली बघा आहे ना. हिला पण बघूया आता कुठेतरी दुसरीकडे जागा करून असंच शेणखतनी वगैरे टाकून मस्त भिजवून त्याच्यामध्ये हिलासुद्धा लावणार. काय माहिती आहे जागा भरपूर आहे पण वरती सावट नसलं पाहिजे ना. सावट जर वर असेल ना तर ते झाड मोठं होत नाही. याला पण मी उन्हाच्या समोर ठेवलं. जरा ऊन लागलं की ना झाडं चांगली होतात. झाडांना ऊन पाणी सावली सगळं लागतं. तुम्हाला तर माहीतच असेल मित्रांनो, तुम्ही तर शेतकरीचाच म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल, मला काय सांगायची गरज नाही. हे बघा पण वांगी एवढी छान झालीत ना मित्रांनो, मला खूप आवडली. का चला मी जे पाणी वाया जातो भाजी आपण धुतो ते पाणी मी आणून टपात टाकलं वांगे धुतलेल्याचं. तर त्याचं माझी मेहनत बघा चांगली रुजून आली होय की नाही. तुम्ही पण असंच करा. मुंबई असलं ना तरी घाबरू नका तुम्ही. कुंडीमध्ये टाका, जराशी मोठीशी कुंडी घ्यायची आणि त्यात टाका बघा त्यात पण येणार. मला तर आनंद होतो असं काय रुजून आलं तर. नाही तर आपण फेकूनच देतो होय की नाही. आणि मग ती छोटी छोटी बुलबुल पाखरं आहेत ना त्या बिया ना टोचून टोचून खातात. मेथी तर मी किती पेरलेली मित्रांनो पण एक पण मेथी रुजून आलेली नाही. सगळं ना ते पाखरं खातात टोचून टोचून मेथीचे दाणे. हे बघा आता ही पालक राय आणि मुला असं सर्व मी पेरलं होतं. किती मोठं मोठं झालं आहे बघा. मी 2-3 वेळा भाजी केली, पालक पनीरसुद्धा केलं. हे बघा असं छोटंसं एक मस्त मलीसारखं केलं आम्ही. त्याच्यात पण असंच ह्यानी केला नाही, शेणखत वगैरे आणून पातेरा वगैरे सगळं गोळा करून सगळं असं टाकलं नाही आणि पूर्ण माती आम्ही भिजवली आणि मग त्यात आम्ही ते बी पेरलं. मुला राय आणि पालक पण बघा काय छान झालेली आहे बघा. आणि कितींदा काढलीसुद्धा मी. हे बघा मस्त झाली मोठी मोठी. हे बघा काय छान झाली. कोकणामध्ये तुमच्या अंगणात जरा तरी अशी मोकळी जागा असेल तर तिथे पण तुम्ही असं खोदून जरासं असं केलं ना भाजी करण्यासाठी, अरे तुम्हाला बस झाली भाजी घरच्यासाठी. निदान कधी तुम्हाला जर अडीअडचणीला कधी जायलाच नाही मिळालं बाजारात तर हाय आपल्या दरवाज्यात भाजी करा बिंदास होय की नाही. माझे व्हिडिओ कसे वाटले मित्रांनो, आवडले तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काकांसाठी तर नक्की सबस्क्राईब करा. दाखवते तुम्हाला मी काका काय करतात आहेत. हे बघा काका काय करतात आहेत, सर्व हाताने माती सरळ करतात आहेत म्हणजे सगळीकडे पाणी जातं आहे. या काकांसाठी तर नक्कीच लाईक करा. काकांची मेहनत भरपूर आहे याच्यामध्ये. धन्यवाद मित्रांनो.